नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील तिसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला सोडवायचा आहे। तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण 20 प्रश्न आहेत। त्यापैकी आपण यापूर्वी एक व्हिडिओ केलेला आहे, त्यामध्ये पहिले 10 प्रश्न आपण सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला क्वेश्चन नंबर 11 टू क्वेश्चन नंबर 20 या व्हिडिओमध्ये एकूण 10 प्रश्न सोडवायचे आहेत। सोडूया। पहा, क्वेश्चन नंबर 11 येथे y ची व्हॅल्यू आपल्याला ही दिलेली आहे, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे। डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल, dy बाय dx। या साईडची पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला। पहा, इथे u आहे आणि अपॉन v आहे। u अपॉन v आपण रूल कोणता यूज करणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v। v लिहिणार, u ची डेरिव्हेटिव्ह घेणार, मायनस करणार u इंटू डेरिव्हेटिव्ह v ची करणार आणि अपॉन v चा स्क्वेअर करणार। हा आपला कोशंट रूल आहे, भागाकाराचा रूल आहे। येथे डिव्हिजन असल्यामुळे u अपॉन v, v म्हणजे काय, हा डिनॉमिनेटर। पहा, e पॉवर रूट x आहे आणि -1 सेपरेट आहे, पॉवरमध्ये नाही आहे। नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला u ची, u म्हणजे न्यूमरेटर। पहा, ddx ऑफ न्यूमरेटर काय आहे, नंतर मायनस करायचे u म्हणजे न्यूमरेटर, e चा पॉवर रूट x प्लस 1 आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला v ची, v म्हणजे डिनॉमिनेटर, तर e चा पॉवर रूट x मायनस 1 आणि अपॉन v स्क्वेअर। पहा, e चा पॉवर रूट x मायनस 1 याचा स्क्वेअर। हा झाला आपला रूल। पहा, इथे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, हा ब्रॅकेट असाच राहणार आहे। पहा, इथे डेरिव्हेटिव्ह आहे, आपल्याला या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे। e चा पॉवर रूट x आहे, पॉवर जर x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येते, e रेस टू x येते, बरोबर आहे। येथे e चा पॉवर रूट x आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, e चा पॉवर रूट x येईल, बरोबर आहे। परंतु ह्या रूट x ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला। रूट x ची डेरिव्हेटिव्ह किती असते, 1/2 रूट x असते आणि प्लस 0 येईल, कारण 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे, लिहिण्याची गरज नाही आहे। हे मायनस, हा ब्रॅकेट असाच राहणार आहे, e चा पॉवर रूट x प्लस 1। आता डेरिव्हेटिव्ह या ब्रॅकेटची घ्यायची आपल्याला, e चा पॉवर रूट x त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, तर डेरिव्हेटिव्ह काय येईल, e चा पॉवर रूट x येईल, बरोबर आहे। परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, रूट x ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट x आणि हा मायनस 0 येईल, लिहिण्याची गरज नाही, आणि अपॉन v स्क्वेअर, v म्हणजे डिनॉमिनेटर, याचा स्क्वेअर करायचा आहे, e चा पॉवर रूट x मायनस 1 स्क्वेअर। पहा, इक्वल टू, हे थोडं सिस्टमॅटिक लिहू आपण, तर काय होईल, e चा पॉवर रूट x मायनस 1 हा ब्रॅकेट ॲज इट इज, तर हे न्यूमरेटरमध्ये येईल, e चा पॉवर रूट x आणि हे अपॉनमध्ये येतील, बरोबर आहे। त्याप्रमाणे येथे पण काय होईल, e चा पॉवर रूट x प्लस 1 आणि येथे e चा पॉवर रूट x अपॉन 2 रूट x आणि अपॉन v स्क्वेअर, v म्हणजे डिनॉमिनेटर आपला, रूट x मायनस 1 आणि त्याचा स्क्वेअर आहे। पहा, इक्वल टू, आता आपल्याला कॉमन घेता येईल, ह्या दोन टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे, येथे पण मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये मायनस साईन आहे। पहा, इथे कॉमन काय येईल, ही टर्म कॉमन येईल, कारण येथे पण आहे आणि येथे पण आहे, बरोबर आहे। म्हणजे e चा पॉवर रूट x अपॉन 2 रूट x ही जर टर्म कॉमन काढली तर येथे काय राहील, हा ब्रॅकेट राहील, e चा पॉवर रूट x मायनस 1 आणि हे मायनस साईन आणि हा ब्रॅकेट राहील, बरोबर आहे। आणि अपॉन e चा पॉवर रूट x मायनस 1 आणि स्क्वेअर आहे। पहा, इक्वल टू e चा पॉवर रूट x अपॉन 2 रूट x। पहा, आता मायनस साईनने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण, म्हणजे काय होईल, पहा ब्रॅकेटमध्ये काय येईल, e चा पॉवर रूट x मायनस 1 हे मायनस e चा पॉवर रूट x मायनस प्लस मायनस होतील आणि मायनस 1 आणि अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर, e चा पॉवर रूट x मायनस 1 आणि त्याचा स्क्वेअर आहे। यानंतरची स्टेप काय येणार आहे, हे ॲज इट इज
टू रूट एक्स. ह्या ब्रॅकेटमध्ये काय होईल, हे मायनस ईचा पॉवर रूट एक्स आहे आणि प्लस ईचा पॉवर रूट एक्स आहे. म्हणजे ह्या दोन टर्म कॅन्सल होतील. एकाला प्लस आहे एकाला मायनस आहे, म्हणजे ह्या दोन टर्म कॅन्सल झाल्या. हे -1 आहे आणि हे -1 आहे, म्हणजे दोघांचे ॲडिशन -2 होईल. बरोबर आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल, -2 येतील. ब्रॅकेट पूर्ण कॅन्सल होईल, फक्त इथे -2 राहील. बरोबर आहे. आणि हा डिनोमिनेटर ॲज इट इज ईचा पॉवर रूट एक्स -1 आणि स्क्वेअर आहे. तर इक्वल टू हे 2 मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे 2 आणि 2 कॅन्सल होतील. येथे मायनस राहील. बरोबर आहे. मायनस साईन आहे म्हणजे आपण येथे लिहिणार मायनस साईन. हे मायनस साईन आपण स्टार्टिंगला लिहू, मायनस ईचा पॉवर रूट एक्स. बरोबर आहे. हे 2 कॅन्सल झालेले आहेत. येथे रूट एक्स आणि हा डिनोमिनेटर आपण येथे लिहू शकतो. येथे डिनोमिनेटरमध्ये आहेत रूट एक्स आणि येथे पण छेदामध्ये आहेत. दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. म्हणजे ईचा पॉवर रूट एक्स -1 आणि याचा स्क्वेअर. फायनल आन्सर आपलं हे येणार आहे. हे मायनस साईन आपण सुरुवातीला लिहिणार. ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. येथे ही टर्म आहे, ही टर्म आहे आणि ही एक आहे. मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे लॉग आहे. लेट y इक्वल टू आपल्याला एक लॉगचा रूल माहीत आहे. लॉग जर a इंटू b इंटू c असेल तर आपण असं लिहू शकतो. म्हणजे सेपरेट लॉग घेऊ शकतो आपण. म्हणजे लॉग a फक्त मध्ये प्लस येईल, मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस येईल. लॉग a लॉग b आणि प्लस लॉग c. हा रूल येथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, प्रत्येकाचा लॉग सेपरेट होईल. बरोबर आहे. म्हणजे लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस साईन लॉग ऑफ साईन आणि प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि याचा पॉवर 7 आहे. हा एक लॉगचा रूल आहे. हा माहिती असणं आवश्यक आहे. लॉगचा हा एक रूल आहे. लॉग यम असेल त्याचा पॉवर n असेल तर हा पॉवर समोर घेणार आणि लॉग यम हा एक रूल आहे. तो येथे अप्लाय करू आपण. तर काय होईल, हा पॉवर समोर येईल आणि लॉग टॅन एक्स होईल. प्लस हा पॉवर समोर येईल आणि लॉग साईन एक्स होईल. प्लस हा 7 पॉवर समोर घेऊ आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ही व्हॅल्यू झाली वायची. आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे असंच राहील 3. प्रथम आपण लॉगची घेणार, नंतर या फंक्शनची घेणार. लॉगची डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x असते. म्हणजे लॉग टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/tan x. येथे फंक्शन काय आहे, टॅन एक्स आहे. म्हणजे टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह नंतर आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. आता प्लस हा कॉन्स्टंट ॲज इट इज लॉग आहे साईन एक्स आहे. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो, 1/x लिहितो. येथे एक्स म्हणजे काय आहे, साईन एक्स आहे. बरोबर आहे. लॉग साईन एक्स याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/sin x 1/sin x. बरोबर आहे. आणि परंतु आपल्याला येथे फक्त एक्स नाही आहे, येथे फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला फंक्शनची डेरिव्हेटिव्ह साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस हा 7 ॲज इट इज. आता लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. एक्स म्हणजे काय येथे एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि पुन्हा आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. एक्स स्क्वेअर याची 0 होईल, परंतु एक्स स्क्वेअरची काय येणार आहे 2x. या स्टेपमध्ये आपण काय करणार, हे 3 1/tan x आपली डेरिव्हेटिव्ह काढणं झालेली आहे, परंतु आपण थोडं सिम्प्लिफाय करू याला. हे 3 हे 1/tan x ला आपल्याला साईन एक्स अपॉन कॉस एक्स लिहिता येते. साईन एक्स अपॉन कॉस एक्स. येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि या सेक स्क्वेअर एक्सला आपल्याला सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे 1/cos स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. कारण येथे टॅन आणि सेकचं रिलेशन होतं, तर त्यावेळेस आपल्याला असं कॅन्सल करून थोडा सिम्पल फॉर्म लिहिता येईल. प्लस 4 हे कॉस अपॉन साईन. बरोबर आहे. कॉस एक्स येईल आणि अपॉन साईन एक्स येईल. प्लस 7 × 2 14 होतील आणि हा एक्स
अपॉनमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 7 पहा इक्वल टू पहा येथे कॉस स्क्वेअर आहे, येथे कॉस आहे, हा कॉस एक्स कॅन्सल होईल बरोबर आहे, येथे इथला स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे कॉस एक्स राहील म्हणजे हा कॉस एक्स कॅन्सल होईल म्हणजे आपण काय लिहिणार हे 3 1 अपॉन येथे साईन एक्स राहिलेला आहे साईन एक्स आणि येथे कॉस एक्स बरोबर आहे कॉस एक्स प्लस कॉस अपॉन साईन म्हणजे काय कॉट एक्स लिहू शकतो आपण आणि प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 साईन आणि कॉसचा मल्टिप्लिकेशन आहे साईन एक्स कॉस एक्स हा अँगल सेम आहे एक्स बरोबर आहे तर आपल्याला 2 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स येथे 2 नाही आहे पण जर 2 असते तर याऐवजी आपण काय लिहिलं असतं साईन 2x बरोबर आहे हा फॉर्म्युला आहे याऐवजी आपण काय लिहिलं असतं साईन 2x येथे 2 नाहीत फक्त 2 नाहीत म्हणून आपण 2 ॲडजस्ट करू तर काय करणार आपण पहा येथे आपण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे या टर्मला येथे 2 ने मल्टिप्लाय करू आपण इंटू 2 तर येथे पण 2 ने मल्टिप्लाय करू म्हणजे इंटू 2 बरोबर आहे म्हणजे काय होईल 3 इंटू 2 6 होतील बरोबर आहे हे 3 आहेत हे न्युमिरेटरमध्ये आहे 3 इंटू 2 6 होतील परंतु हे काय होईल 2 टाइम्स साईन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे आपण साईन 2x लिहू शकतो साईन 2x बरोबर आहे फॉर्म्युला तयार झालेला आहे फक्त आपण 2 ॲडजस्ट केलेत अंशाला आणि छेदाला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे काही फरक पडत नाही प्लस 4 कॉट एक्स 14x पहा 1 अपॉन साईन आहे साईन कशाचा रेसिप्रोकल आहे कोसेकचा आहे म्हणजे हे 6 1 अपॉन साईन 2x आहे म्हणजे आपण कोसेक 2x लिहू शकतो 1 अपॉन साईन 2x आहे तर त्याला आपण कोसेक 2x लिहू शकतो बरोबर आहे कोसेक 2x लिहिलेला आहे हे 6 ॲज इट इज आणि प्लस 4 कॉट एक्स आणि प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 पहा हे येईल आपलं फायनल आन्सर यापुढे काही आपल्याला सिम्प्लिफाय करता येणार नाही आहे ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 13 लेट y इक्वल टू दिलेल्या प्रॉब्लेमला आपण y म्हणून कन्सिडर करू yची व्हॅल्यू ही आहे तर पहा लॉग a अपॉन b असेल तर आपण असं लिहू शकतो पहा लॉग a मायनस लॉग b हा रूल आहे लॉगचा a अपॉन b असेल तर लॉग a आपण सेपरेट करणार फक्त इथे मायनस घेणार पहा यापूर्वी आपण रूल पाहिलेला आहे लॉग ए बी असेल तर आपण मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय करणार ॲडिशन करणार लॉग ए प्लस लॉग बी मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण ॲडिशन करणार आणि डिव्हिजन असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार आपल्याला हा रूल येथे अप्लाय करायचा आहे पहा त्याप्रमाणे वायची व्हॅल्यू काय होणार आहे लॉग पहा प्रथम आपण काय करू पहा स्क्वेअर रूटमध्ये आहे याचा अर्थ पॉवर 1/2 आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x आणि स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण काय करणार पॉवर हाफ घेणार 1/2 पॉवर हा पॉवर आपण समोर घेऊ शकतो लॉगमध्ये आणि लॉग कशाचा घ्यायचा आपल्याला 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x आता आपल्याला हा रूल येथे अप्लाय करायचा आहे पहा ही टर्म म्हणजे ए आहे आणि ही टर्म म्हणजे बी आहे तर काय होईल हे 1/2 हे लॉग ऑफ 1 मायनस कॉस 3x मायनस करावे लागेल आपल्याला लॉग ऑफ 1 प्लस कॉस 3x बरोबर आहे पहा लॉगच्या पुढे एवढी टर्म आहे तेथे आपण हा रूल अप्लाय केलेला आहे परंतु हे 1/2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे एवढ्या टर्मसाठी हे 1/2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणजे इथे आपण हा मोठा स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेला आहे वायची व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू हे 1/2 ॲज इट इज पहा लॉग आहे फंक्शन आहे म्हणजे एक्स ऐवजी काय एवढी व्हॅल्यू आहे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला लॉग एक्सची काय असते 1/x असते म्हणजे आपण प्रथम काय करणार या लॉगची डेरिव्हेटिव्ह घेणार लॉगची काय येईल
1 अपॉन एक्स, एक्स म्हणजे इथे एवढी टर्म म्हणजे एक्स आहे, म्हणजे 1 मायनस कॉस 3x, कॉस 3x बरोबर आहे. परंतु एक्स आहे का नाही, एवढी टर्म आहे, म्हणजे आपण पुन्हा काय करणार, म्हणजे पुन्हा आपण काय करणार, ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेणार. पहा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, आता इथे 1ची 0 येईल, परंतु हे मायनस साईन, आणि कॉसची डेरिव्हेटिव्ह पहा लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतली, आता या फंक्शनची 1ची 0 येईल, हे मायनस साईन कॉस 3x, डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस साईन 3x. पहा पहिलाच मायनस साईन आहे, परंतु कॉसच्या डेरिव्हेटिव्हला मायनस साईन येते, म्हणजे मायनस साईन 3x, परंतु येथे 3x आहे, म्हणजे आपल्याला पुन्हा 3xची डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 येईल बरोबर आहे. 3xची पुन्हा डेरिव्हेटिव्ह प्रथम लॉगची घेतली, नंतर या फंक्शनची घेतली, या फंक्शनमध्ये पुन्हा 3x असल्यामुळे आपण पुन्हा 3xची पण घेतलेली आहे. आता हे मायनस पहा लॉग आहे, लॉगची डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन हे फंक्शन 1 प्लस कॉस 3x, पुन्हा काय करणार, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, याची 0 येईल, परंतु कॉस 3xची मायनस साईन 3x, पुन्हा आपल्याला ह्या 3x याची डेरिव्हेटिव्ह 3 येईल बरोबर आहे. पहा इक्वल टू हे 1 अपॉन 2. पहा या टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, तर मायनस मायनस प्लस होईल, आणि 3 म्हणजे 3 साईन 3x असं लिहू शकतो आपण, आणि अपॉन इथे काय लिहिणार 1 मायनस कॉस 3x. आता हे मायनस साईन पहा येथे मायनस आहे, येथे मायनस आहे, म्हणजे हे मायनस मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस होईल बरोबर आहे, येथे प्लस येईल, हे 3 साईन 3x म्हणजे 3 साईन 3x, आणि अपॉन 1 प्लस कॉस 3x. पहा येथे आपण काय करू, या ब्रॅकेटमध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल, हे हाफ ॲज इट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, तर हा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 3 साईन 3xने 1ला मल्टिप्लाय करू, तर काय होईल 3 साईन 3x तेच राहील बरोबर आहे, आणि हे प्लस साईन, आता या टर्मने ह्या कॉस 3xला मल्टिप्लाय करू, तर काय होईल 3 साईन 3x आणि इंटू कॉस 3x येईल बरोबर आहे. आता हे प्लस साईन पहा 3 साईन 3x आणि इंटू 1 म्हणजे 3 साईन 3x. आता हे मायनस साईन पहा 3 साईन 3x कॉस 3x, 3 साईन 3x कॉस 3x मल्टिप्लिकेशन केला आपण. आता आपल्याला छेदाछेदांचा गुणाकार करावा लागेल बरोबर आहे. ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण, दोघांचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, म्हणजे दोन्ही टर्म आपल्याला डिनोमिनेटरमध्ये घ्यावा लागतील, म्हणजे कॉस 3x एका ब्रॅकेटमध्ये आणि एका ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस 3x बरोबर आहे. आता कॅन्सल काय होईल का, पहा ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे, सेम टर्म आहेत, साईन अपोजिट आहेत, हे कॅन्सल होईल बरोबर आहे. ही टर्म कॅन्सल झाली, तर काय राहील पहा हे 3 साईन 3x आणि 3 साईन 3x, 3 प्लस 3 6 होतील बरोबर आहे, म्हणजे 6 साईन 3x काय राहील इक्वल टू हे हाफ, हे 3 साईन 3x आणि 3 साईन 3x म्हणजे 6 टाइम्स साईन 3x होईल बरोबर आहे. आणि अपॉन पहा एका ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस 3x आहे, एका ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस 3x आहे, म्हणजे याला आपल्याला असं लिहिता येईल 1 मायनस कॉस 3x म्हणजे कॉस स्क्वेअर 3x बरोबर आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x, कारण हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये असेल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल, तर आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर आहे. ए स्क्वेअर येथे 1चा स्क्वेअर 1 होईल, परंतु कॉस 3xचा स्क्वेअर काय होईल कॉस स्क्वेअर 3x होईल बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण लिहिलेला आहे. हा एक रूल माहिती आहे आपल्याला, पहा साईन स्क्वेअर थिटा असेल आणि प्लस कॉस स्क्वेअर थिटा असेल तर व्हॅल्यू 1 असते बरोबर आहे. येथे काय आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x आहे, म्हणजे हे जर कॉस स्क्वेअर आपण त्या साईडला नेले तर काय होईल साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर आहे. येथे काय आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर 3x आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो याप्रमाणे. आपल्याला काय लिहिता येईल 1 मायनस कॉस स्क्वेअर 3xला फक्त थिटा आपल्याला येथे 3x आहे, म्हणजे आपण साईन स्क्वेअर 3x लिहू शकतो. याला आपल्याला कसं लिहिता येईल साईन स्क्वेअर 3x म्हणजे पहा हे हाफ
इथे काय आहे 6 sin 3x 6 sin 3x अपॉन याऐवजी काय लिहिता येईल आपल्याला sin स्क्वेअर 3x sin स्क्वेअर 3x पहा इथे sin 3x आहे, इथे sin स्क्वेअर 3x आहे, म्हणजे वरचे sin 3x कॅन्सल होतील आणि खालचा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे खाली sin 3x राहील, बरोबर आहे. आणि येथे 6 आहे, येथे 2 आहे, म्हणजे या 2ने आपण कॅन्सल करू शकतो, 6 कॅन्सल होतील, येथे 3 राहील, म्हणजे हे sin 3x कॅन्सल झालेत, म्हणजे राहिलेलं काय आहे पहा 3 राहिलेले आहेत आणि 1 अपॉन येथे काय राहील sin 3x sin 3x पहा sin कोसेकचा रेसिप्रोकल आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो पहा 3 1 अपॉन साईन म्हणजे काय कोसेक आणि अँगल कोणता आहे 3x पहा ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14 लॉग आहे. लेट y इक्वल टू प्रथम आपण यापूर्वीच्या प्रॉब्लेमप्रमाणे yला सॉल्व करू. पहा लॉग आहे, येथे डिव्हिजन आहे आणि स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर किती आहे हाफ आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो लॉग 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2 याला स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर हाफ आहे इक्वल टू हा पॉवर आपण लॉगमध्ये समोर घेऊ शकतो, म्हणजे येथे डिव्हिजन आहे, डिव्हिजन असल्यामुळे लॉगची सबट्रॅक्शन होईल, बरोबर आहे. म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस कॉस 5x अपॉन 2 आणि मायनस लॉग ऑफ 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2 पहा वायची व्हॅल्यू ही मिळणार आहे आपल्याला. तर आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x काय होईल dy बाय dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे असाच राहील. पहा 1 अपॉन 2 ॲज इट इज. प्रथम लॉगचे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण, म्हणजे 1 अपॉन 1 प्लस कॉस 5x अपॉन 2 बरोबर आहे. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आहे, x म्हणजे काय इथे हे फंक्शन आहे. तर आता आपल्याला पुन्हा ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 1ची 0 येईल, परंतु कॉस 5x अपॉन 2 याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस साईन 5x अपॉन 2, परंतु ह्या 5x अपॉन 2ची पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला. तर कॉसला फंक्शन काय 5x अपॉन 2 पहा, म्हणजे 5x अपॉन 2 याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे फक्त 5 अपॉन 2 येईल, बरोबर आहे. म्हणजे 5 अपॉन 2 कारण 3xची डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो फक्त हा कॉन्स्टंट लिहितो, म्हणजे एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येईल. त्याप्रमाणे येथे एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येईल आणि 5 अपॉन 2 म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येईल 5 अपॉन 2. सेम त्याप्रमाणे प्रथम लॉगची घेणार आपण, म्हणजे काय होईल 1 अपॉन 1 मायनस कॉस 5x अपॉन 2. आता ही झाली लॉगची. आता ह्या फंक्शनची याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1ची 0 येईल मायनस साईन हे आणि पुन्हा कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन 5x अपॉन 2 बरोबर आहे. आणि पुन्हा ह्या 5x अपॉन 2ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे ती काय येणार आहे 5 अपॉन 2 येईल. पहा हे सर्व मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. इक्वल टू हे 1 अपॉन 2 पहा हे मायनस साईन आपण सुरुवातीला लिहिणार, हे 5 अपॉन 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. तर येथे काय होईल हे साईन 5x अपॉन 2 हा अँगल आहे 5x अपॉन 2 साईनचा आणि डिनोमिनेटरमध्ये काय येईल 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 बरोबर आहे. आता हे मायनस साईन पहा येथे मायनस आहे, येथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, बरोबर आहे. म्हणजे हे 2 साईन नाही लिहिले तरी चालेल. आपण पहा हे 5 अपॉन 2 सुरुवातीला लिहिणार आपण कॉन्स्टंट असल्यामुळे, हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे काय राहणार आहे साईन ऑफ 5x अपॉन 2 बरोबर आहे. आणि अपॉनमध्ये काय राहील 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2. पहा ह्या 2 टर्म आहेत, यामध्ये मायनस 5 अपॉन 2 कॉमन आहे, बरोबर आहे.
येथे पण आहे आणि येथे पण आहे, ते आपण जर कॉमन काढले तर येथे 1/2 आहेत, म्हणजे हे 1/2 ॲज इट इज आहेत. आणि हे जर आपण कॉमन काढले तर -5/2, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे, -5/4 होईल. बरोबर आहे. हे जर आपण कॉमन घेऊन बाहेर काढले तर काय होईल, -5/4 होतील. बरोबर आहे. हे -5/2 कॉमन काढले तर येथे -5/4 होईल. पहा येथे काय राहील, हे कॉमन काढले आपण -5/2, म्हणजे एवढी टर्म कॅन्सल होईल, फक्त ही टर्म राहील. बरोबर आहे. म्हणजे sin ऑफ 5x/2 आणि 1 + cos ऑफ 5x/2. मायनस कॉमन काढले आहेत आपण, -5/2 कॉमन काढलेत, म्हणजे इथे प्लस राहील. आणि ही टर्म ॲज इट इज sin 5x/2 1 - cos ऑफ 5x/2. पहा आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल. यापूर्वीच्या प्रॉब्लेममध्ये केलेलं आहे आपण, त्याप्रमाणे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. हे -5/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे या टर्मने या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. तर 1ला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म राहणार आहे sin 5x/2. नंतर या टर्मने याला मल्टिप्लाय केलं तर हे -sin आणि sin 5x/2 sin 5x/2 आणि इंटू cos 5x/2. बरोबर आहे. नंतर हे प्लस साईन, आता ह्या sin 5x/2ने या टर्मला मल्टिप्लाय करू, म्हणजे 1ला मल्टिप्लाय केलं तर ही टर्म येणार आहे sin 5x/2. बरोबर आहे. नंतर हे प्लस साईन, नंतर ह्या sin 5x/2ने cos 5x/2ला मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल sin 5x/2 इंटू cos ऑफ 5x/2. आणि अपॉन ह्या दोन ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन होईल. बरोबर आहे. हे एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि हे एका ब्रॅकेटमध्ये, म्हणजे काय येईल 1 + cos 5x/2 एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 - cos ऑफ 5x/2. मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच प्रॉब्लेम आहे. येथे पण ही टर्म कॅन्सल होईल, -sin cos आहे आणि +sin cos आहे. बरोबर आहे. म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल आणि ही टर्म कॅन्सल होईल, प्लस आहे मायनस आहे, म्हणजे हे sin 5x/2 आणि sin 5x/2 म्हणजे 2 टाईम्स होतील. येथे 1 टाईम्स आहे, येथे 1 टाईम्स आहे, दोघांची ॲडिशन केली तर 2 टाईम्स sin 5x/2 होईल. बरोबर आहे. इथे लिहिणार आपण हे -5/4 ॲज इट इज. हे काय होईल 2 टाईम्स sin, ही एक टर्म आणि ही एक टर्म, दोघांची ॲडिशन, हे तर कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे 2 टाईम्स sin 5x/2. बरोबर आहे. sin 5x/2 आणि अपॉनमध्ये काय राहणार आहे, a + b आहे आणि a - b आहे, म्हणजे काय होईल, म्हणजे 1 - cos स्क्वेअर होईल आणि 5x/2 होईल. बरोबर आहे. हे दोन ब्रॅकेट आहेत, सेम ब्रॅकेट आहेत, एकात प्लस आहे एकात मायनस आहे. तर फॉर्म्युला कसा आहे आपला, याप्रमाणे फॉर्म्युला आहे. 1 + a असेल आणि 1 - a असेल तर आपण काय लिहितो 1 - a². बरोबर आहे. त्याप्रमाणे 1 - a². a² म्हणजे cos स्क्वेअर. येथे 2 आहेत आणि येथे 2 आहेत, परंतु हे कॅन्सल होणार नाहीत, कारण हे अँगलचे आहेत आणि हे साईनला मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. म्हणजे हे 2 आणि हे 4 हे आपल्याला कॅन्सल करता येईल, म्हणजे हे कॅन्सल करता येईल. हे जर 4 कॅन्सल केले येथे 2 येईल. बरोबर आहे. म्हणजे हे काय होईल -5/, इथे समोर लिहितो मी, काय येईल पहा -5/2 sin 5x/2 sin 5x/2 1 - cos स्क्वेअर x. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, sin स्क्वेअर थीटा + cos स्क्वेअर थीटा असेल तर 1 व्हॅल्यू असते. बरोबर आहे. येथे काय 1 - cos स्क्वेअर x, हे cos स्क्वेअर x आपण या साईडला नेले तर काय होईल, म्हणजे 1 - cos स्क्वेअर थीटा = sin स्क्वेअर थीटा लिहिता येते आपल्याला. बरोबर आहे. येथे थीटा म्हणजे काय 5x/2, येथे अँगल थीटा आहे, येथे काय 5x/2 आहे, म्हणजे आपण sin स्क्वेअर थीटा असं लिहू शकतो. म्हणजे आपण काय लिहिणार sin स्क्वेअर थीटा, थीटा म्हणजे काय 5x/2.
पहा येथे आता साईन 5x/2 वर आहेत, बरोबर आहे, येथे पण आहेत आणि येथे स्क्वेअर आहे, म्हणजे वरचे कॅन्सल होतील आणि खालच्या स्क्वेअर कॅन्सल होईल, खाली काय राहील फक्त साईन 5x/2 म्हणजे 1/sin 5x/2 हे -5/2 पहा हे -5/2 वरचे साईन कॅन्सल झालेत म्हणजे आपण असं लिहिणार 1 पहा येथे काय येईल साईन 5x/2 पहा इक्वल टू -5/2 1/sin म्हणजे काय कोसेक, 1/sin म्हणजे कोसेक, अँगल कोणता आहे 5x/2 पहा ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट नंबर 15 लेट y इक्वल टू पहा प्रथम आपण y ला सॉल्व करू. स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर हाफ आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो हे स्क्वेअर रूट जर काढलं आपण तर 1 - sin x आणि 1 + sin x, स्क्वेअर रूट काढलं तर पॉवर आपल्याला किती घ्यावं लागेल हाफ घ्यावं लागेल. पहा इक्वल टू लॉग मध्ये पॉवर आपण समोर घेऊ शकतो म्हणजे हा पॉवर समोर होईल, बरोबर आहे. नंतर पहा लॉग आहे आणि इथे डिव्हिजन आहे, डिव्हिजन असल्यामुळे आपण काय करणार सबट्रॅक्शन, म्हणजे दोघांनाही लॉग आपण सेपरेट करणार आणि सबट्रॅक्शन घेणार, म्हणजे लॉग ऑफ 1 - sin x, न्यूमरेटरचा लॉग मायनस डिनोमिनेटरचा लॉग 1 + sin x. पहा याप्रमाणे आपण y सॉल्व केलेला आहे. हे 1/2 पूर्ण ब्रॅकेटला कॉमन आहेत, बरोबर आहे, कारण एवढ्या टर्मचा पॉवर येतो. ही व्हॅल्यू येणार आहे आपली y ची. आता आपण काय करू डेरिव्हेटिव्ह घेऊ. पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, पहा dy/dx इक्वल टू हा कॉन्स्टंट आहे असाच राहू देऊ. पहा नंतर आपल्याला लॉग आहे, लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/1 - sin x, बरोबर आहे. लॉगची घेतली आपण 1/x, x म्हणजे काय ही टर्म आहे म्हणजे 1/1 - sin x. नंतर आपल्याला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली, आता फंक्शनची 1 ची 0 होईल, हे मायनस साईन आणि साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे कॉस x, इथे ब्रॅकेट येणार आहे कारण मल्टिप्लिकेशन आहे. मायनस हे लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x, x म्हणजे काय हे फंक्शन 1 + sin x. नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस, याची 0 येईल आणि प्लस कॉस x म्हणजे कॉस x इक्वल टू हे हाफ ते मायनस कॉस x अपॉन 1 - sin x, बरोबर आहे. फक्त आपण अरेंजमेंट केली. मायनस हे कॉस x येथे लिहू आपण कारण मल्टिप्लिकेशन आहे कॉस x आणि 1 + sin x. येथे मायनस आहे आणि येथे मायनस आहे म्हणजे हे मायनस आपण येथे लिहू शकतो, बरोबर आहे. हे मायनस आहे आणि हे पण मायनस आहे, जर आपण मायनस कॉमन काढलं तर काय होईल येथे मायनस येईल, बरोबर आहे. परंतु मग हे प्लस होईल आणि हे पण प्लस होईल, मायनस कॉमन घेतला आपण, बरोबर आहे या स्टेपमध्ये. तर आता हे मायनस हाफ राहील. आता आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल कॉस x ने याला मल्टिप्लाय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे कॉस x ने 1 ला मल्टिप्लाय केलं हे प्लस साईन आणि कॉस x ने पुन्हा साईन x ला मल्टिप्लाय केलं म्हणजे साईन x कॉस x किंवा कॉस x साईन x. नंतर हे प्लस साईन, आता कॉस x ने 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर कॉस x आणि साईन मायनस आहे साईन x कॉस x, क्रॉस मल्टिप्लिकेशन साईन x कॉस x. पहा 3 प्रॉब्लेम आपले सेम टाईपचे आहेत. हा क्वेश्चन नंबर 15, 14 आणि 13 हे तिन्ही एकाच टाईपचे आहेत. 1 - sin x 1 + sin x यांचा मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन हा मल्टिप्लिकेशन आणि हा डिनोमिनेटरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 - sin x एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 + sin x इक्वल टू हे मायनस हाफ, हे कॅन्सल झालेलं आहे, हे cos x म्हणजे 2 cos x, दोघांचे ऍडिशन cos x आणि cos x म्हणजे 2 टाइम्स cos x, बरोबर आहे. 1 - sin x एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि 1 + sin x एका ब्रॅकेटमध्ये आहे. तर आपण 1 - sin येथे स्क्वेअर x
असं लिहू शकतो, बरोबर आहे, यापूर्वी पाहिलेलं आहे आपण. तर इक्वल टू पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे 2 आहेत, हे 2 आहेत, हे कॅन्सल होईल, बरोबर आहे, फक्त मायनस साईन राहील, म्हणजे मायनस साईन हे कॉस एक्स आणि अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स म्हणजे काय, कॉस स्क्वेअर एक्स. कारण फॉर्म्युला साईन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1. आता 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स आहेत, म्हणजे हे 1 हे साईन स्क्वेअर या साईडला आणले, तर या साईडला काय राहील, फक्त कॉस स्क्वेअर एक्स राहील, बरोबर आहे. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण याची व्हॅल्यू काय लिहिली, कॉस स्क्वेअर एक्स. इथे कॉस एक्स आहे, इथे स्क्वेअर आहे, म्हणजे वरचे कॉस एक्स कॅन्सल होतील, खाली फक्त कॉस एक्स राहतील, बरोबर आहे. म्हणजे काय राहील, मायनस 1 अपॉन कॉस एक्स, बरोबर आहे. 1 अपॉन कॉस, कॉस कशाचा रेसिप्रोकल आहे, सेकचा, म्हणजे मायनस सेक एक्स. कारण 1 अपॉन कॉस म्हणजे काय, सेक, म्हणजे मायनस सेक एक्स. ही येईल आपली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. येथे लिहिणार आपण लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू. आता आपण प्रथम y ला सॉल्व्ह करू. येथे लॉग आहे, मल्टिप्लिकेशन आहे, या दोन टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे लॉग m इंटू n असेल तर आपण असं लिहू शकतो, लॉग m मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस साईन येते लॉग, आणि लॉगला आपण सेपरेट करणार. त्याप्रमाणे इथे काय होईल, हे लॉग या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे 4 इथे प्लस साईन येईल मल्टिप्लिकेशन ऐवजी, आणि लॉग सेपरेट होईल, म्हणजे यालाही लॉग येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि अपॉन 2x क्यूब मायनस 4 आणि पॉवर याचा 3/2 आहे. ही पॉवर आपण समोर घेऊ शकतो लॉग मध्ये, म्हणजे 2x समोर येतील, आणि हे काय होईल, लॉग 4 हे प्लस साईन लॉग मध्ये आपण पॉवर समोर घेऊ शकतो, म्हणजे 3/2, आणि इथे डिव्हिजन असल्यामुळे काय होईल, लॉग सेपरेट होईल. हा दुसरा रूल. लॉग m/n असेल तर आपण लॉग m मायनस लॉग n असं लिहू शकतो. म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग सेपरेट होईल परंतु प्लस येईल, आणि डिव्हिजन असेल तर लॉग सेपरेट होईल परंतु काय होईल, सबट्रॅक्शन येईल. म्हणजे इथे पॉवर समोर आलेला आहे आणि डिव्हिजन असल्यामुळे काय होईल, सबट्रॅक्शन येईल. म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि हे मायनस पुन्हा लॉग 2x क्यूब मायनस 4. येथे स्क्वेअर रूट आहे म्हणून या ब्रॅकेटचा पॉवर आपण काय घेणार, हाफ घेणार. हाफ पॉवर घेतला म्हणजे आपण लॉग मध्ये समोर पॉवर घेऊ शकतो, म्हणजे हाफ येथे न लिहिता आपण एका स्टेप मध्ये येथे लिहिणार, बरोबर आहे. ही झाली y ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू ही आलेली आहे. आता आपण काय करू, डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू इथे आपल्याला 2x log 4 याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे. म्हणजे हे 2 कॉन्स्टंट आहेत, बरोबर आहे. लॉग 4 इथे लॉग x आहे का, नाही, लॉग 4 आहे. लॉग x असता तर आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतली असती, 1/x घेतली असती, बरोबर आहे, लॉग x ची डेरिव्हेटिव्ह. परंतु येथे काय आहे, लॉग 4 आहे, म्हणजे 4 हा कॉन्स्टंट आहे आणि त्याचा लॉग घेतला तो पण कॉन्स्टंट येईल, बरोबर आहे. म्हणजे लॉग 4 हा येथे कॉन्स्टंट आहे, म्हणजे 2 पण कॉन्स्टंट आहेत. म्हणजे हे 2 कॉन्स्टंट आहेत, हे लॉग 4 पण कॉन्स्टंट आहेत. आपण बाहेर घेतले, फक्त इथे x राहतोय आणि x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1 आहे, बरोबर आहे. x ची डेरिव्हेटिव्ह 1 आहे, म्हणजे इंटू 1 लिहिण्याची गरज नाही, आन्सर हेच येईल आपलं, बरोबर आहे. आणि हे प्लस आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, हे 3/2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. प्रथम लॉगची घेणार, हे ते ब्रॅकेट लॉगची डेरिव्हेटिव्ह घेणार, काय येईल, 1/x स्क्वेअर प्लस 5, बरोबर आहे. आणि पुन्हा आपण ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, म्हणजे 2x, 5 ची 0 येईल, लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे. नंतर हे मायनस साईन, हे हाफ ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. आता लॉगची डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, लॉगची काय येईल, इंटू 1/1 हे फंक्शन, आणि नंतर ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येईल, म्हणजे 6 होईल, 6x स्क्वेअर याची 0 येईल, बरोबर आहे.
इक्वल टू 2 log 4 प्लस म्हणजे 3/2 हे 2x येथे लिहू आपण न्यूमरेटरला आणि येथे काय येईल x² प्लस 5 येईल बरोबर आहे. आता हे मायनस साइन मल्टिप्लिकेशन आहे, या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे या 3 टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे हे 2 ने आपण हे 6 कॅन्सल करू शकतो बरोबर आहे. म्हणजे बेत्रिक 6 होतील बरोबर आहे. न्यूमरेटर मध्ये काय येईल 3x² बरोबर आहे. आणि आता काय राहील हे 2 कॅन्सल झालेत, 6 चे 3 झालेत, म्हणजे हे काय राहील 2x³ मायनस 4 इक्वल टू हे आन्सर काढलं तरी बरोबर आहे, परंतु आपण काय करू हे 3/2 ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. म्हणजे 2 log 4 प्लस 3/2 ने या टर्मला मल्टिप्लाय केलं, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आपल्याला. म्हणजे या टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर 3 × 2 6 होतील बरोबर आहे. 6x होतील आणि हे 2 ने या डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथे ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही बरोबर आहे, आपण ब्रॅकेट काढून घेतोय. हे मायनस साइन पुन्हा ह्या 3/2 ने येथे मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल 3 × 3 म्हणजे 9 होतील, 9x² आणि अपॉन हे 2 ने या ब्रॅकेट या डिनोमिनेटरला मल्टिप्लाय होईल, 2 ने हा डिनोमिनेटर मल्टिप्लाय होईल म्हणजे 2x³ मायनस 4. ह्या 6 ला 2 ने डिवाइड करता येईल म्हणजे येथे काय होईल 3 होतील बरोबर आहे. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येईल 2 log 4 प्लस हे 6 ला 2 ने डिवाइड केलेलं आहे म्हणजे 3x अपॉन x² प्लस 5 आणि 9x² हे मायनस साइन 2x³ मायनस 4 हे येईल आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17 लेट y इक्वल टू प्रथम y ला सॉल्व करू आपण. लॉग आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन पण आहे. आपण सेपरेट करू म्हणजे लॉग अप्लाय करू आपण. तर लॉग येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे e चा पॉवर x² आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे येथे काय होईल प्लस साइन होईल बरोबर आहे. प्लस लॉग 5 मायनस 4x आणि पॉवर 3/2 येईल बरोबर आहे. परंतु आता याला डिव्हिजन आहे म्हणजे ते मायनस होईल. लॉग 7 मायनस 6x 7 मायनस 6x क्यूब रूट आहे, क्यूब रूट असेल याचा अर्थ काय पॉवर 1/3 आहे आणि स्क्वेअर रूट जर असेल तर पॉवर हाफ असतो. येथे क्यूब रूट आहे म्हणजे पॉवर किती 1/3 म्हणजे 1/3. हे सॉल्व करू आपण. पॉवर समोर येतो लॉग मध्ये म्हणजे x² हा पॉवर आहे आणि इंटू लॉग e प्लस पॉवर समोर येईल 3/2 हे लॉग आणि 5 मायनस 4x 1/3 मायनस 1/3 लॉग ऑफ 7 मायनस 6x. आता पॉवर 1/3 समोर आलेला आहे बरोबर आहे. ही झाली y ची व्हॅल्यू. आता आपल्याला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy/dx इक्वल टू इथे लॉग e ची व्हॅल्यू कधी पण 1 असते हे लक्षात ठेवायचं. लॉग e म्हणजे काय 1 म्हणजे x² ला 1 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल x² होईल. परंतु x² ची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची कारण x² चे डेरिव्हेटिव्ह काय येईल पॉवर समोर येईल आणि पॉवर 1 ने कमी होईल म्हणजे 2x होईल बरोबर आहे. आणि हे प्लस आता हा कॉन्स्टंट आहे इज याची डेरिव्हेटिव्ह काढायची आपल्याला. लॉग ची डेरिव्हेटिव्ह काय येईल म्हणजे 1 हे फंक्शन 5 मायनस 4x आणि पुन्हा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 5 ची 0 येईल आणि मायनस 4x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 4 येईल बरोबर आहे. आणि हे मायनस हा कॉन्स्टंट आहे इज लॉग ची डेरिव्हेटिव्ह 1 हे फंक्शन 7 मायनस 6x आणि पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह याची 0 येईल परंतु मायनस 6x डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 6 येईल. इक्वल टू आता हे 2x हे प्लस एवढी टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, येथे मायनस आहे येथे प्लस आहे. इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण हे
2 ने हे 4 कॅन्सल करू शकतो, बरोबर आहे, म्हणजे -2 होतील, बरोबर आहे. बेदोनी 4 म्हणजे -2 होतील. -2 आणि हे 3 यांचा मल्टिप्लिकेशन -6 होईल. इथे प्लस म्हणजे इथे मायनस लिहिणार आपण, म्हणजे इथे काय होईल 6 -6, बरोबर आहे. आणि अपॉन हे काय येईल 5 - 4x. हे मायनस इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे काय होईल मायनस मायनस प्लस होईल. म्हणजे 3 ने आपण इथे काटाकाटी करू शकतो. 3 दोन्ही 6, बरोबर आहे. म्हणजे -2 राहिले, हे -2 आणि हे मायनस, म्हणजे मायनस मायनस प्लस झालेत आणि हे 2 राहतील इथे. इथे काय राहील 7 - 6x. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. लेट y इक्वल टू लॉग आहे. इथे प्रथम आपण y ला सॉल्व करू. देअरफॉर y इक्वल टू इथे डिव्हिजन आहे आणि ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉग सेपरेट करताना इथे प्लस येईल आणि इथे मायनस येईल, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो लॉग a चा पॉवर cos x. डिव्हिजन आहे म्हणजे इथे मायनस येईल आणि इथे ब्रॅकेट करू आपण. ह्या दोघांमध्ये काय येईल प्लस साईन येईल, कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. लॉग सेपरेट करू आपण, म्हणजे लॉग ऑफ x² - 3³ इथे प्लस होईल आणि लॉग ऑफ log x, बरोबर आहे. y इक्वल टू पॉवर आपण समोर घेऊ शकतो. a चा पॉवर cos x आहे, म्हणजे cos x समोर घेऊ आणि इथे काय राहील log a. cos x इंटू log a हे मायनस. त्याप्रमाणे इथे पॉवर समोर घेऊ तर इथे log x² - 3 हे प्लस साईन आणि log of x. पॉवर पण समोर घेतले आपण. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल टू log a. log a म्हणजे काय, हा कॉन्स्टंट आहे. इथे log x नाहीये, log a आहे, हा कॉन्स्टंट आहे. फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची cos x ची. cos x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन x, बरोबर आहे. आणि log a आपण कॉन्स्टंट सुरुवातीला लिहू. log a cos x ची डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन x, मायनस येथे लिहू आणि साइन x येथे लिहू. हे मायनस साइन, हे 3 कॉन्स्टंट आहे. log ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, म्हणजे 1 अपॉन हे फंक्शन x² - 3 आणि नंतर या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह याची 0 होईल, परंतु x² ची डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x येईल, बरोबर आहे. आणि प्लस log ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. x म्हणजे काय इथे log x आहे, म्हणजे 1 अपॉन log x, परंतु log x ची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन x मायनस log a sin x मायनस 3 इंटू 2 6 होतील. हे न्यूमरेटरला आहे 3 इंटू 2 6 होतील 6x इथे ब्रॅकेट अपॉन हे x² - 3 आणि हे प्लस म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 अपॉन x हे log x. हे 1 अपॉन x सुरुवातीला लिहिला आपण आणि log x नंतर लिहिला. इक्वल टू मायनस ने ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. मायनस log a sin x मायनस 6x, म्हणजे ह्या टर्म सेपरेट होतील मायनस ने मल्टिप्लाय केल्यावर. मायनस x² - 3 मायनस ने प्लसला मल्टिप्लाय केलं मायनस होईल आणि 1 अपॉन x log x. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम आपण y म्हणून कन्सिडर करू. 25 चा पॉवर हा आहे, लॉग त्याचा बेस 5 आहे आणि सेक x. 16 चा पॉवर हा आहे, लॉग बेस 4 आहे आणि tan x. तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. आपण y ला सॉल्व्ह करू. y इक्वल टू हे 25 आहे, याला आपण असं लिहू शकतो 5 चा स्क्वेअर, बरोबर आहे. 25 ला काय लिहिलं आपण 5 चा स्क्वेअर. तर आता आपल्याला हे असं लिहिता येईल, म्हणजे ह्या 2 नंतर हे लिहिता येईल आपल्याला. हे लॉग बेस आहे हा 5 आणि सेक x. हे मायनस हे 16 ला आपल्याला इथे 5 बेस आहे, लॉगचा बेस 5 आहे म्हणून हा बेस आपण 5 च्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. इथे 4 बेस आहे
म्हणून या 16ला आपल्याला 4च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 4च्या फॉर्ममध्ये आपण म्हणजे कसं लिहिणार, 4चा स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर आहे. आणि हे काय होईल, लॉग बेस 4 आहे आणि tan x इक्वल टू हे 2 आहेत ना, 2 आपण येथे नेऊ शकतो कारण लॉगच्या अलीकडे येते, बरोबर आहे. समजा n इंटू लॉग m असेल तर आपण असं लिहू शकतो, लॉग m पॉवर किती घेणार, n घेणार, बरोबर आहे. आणि हे पॉवर समोर येईल आणि लॉग m. त्याप्रमाणे येथे रूल कसा होईल, हा 2 आहे, 2 आपण काय करणार, हे लॉग बेस 5 आहे आणि सेक x हे 2 आपण येथे नेले म्हणजे सेकचा x याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. पॉवर आपण समोर नेला, हे मायनस, त्याप्रमाणे 4 हे 2 आपण समोर नेऊ म्हणजे पॉवर करू त्याचा, म्हणजे हे लॉग बेस 4 आहे, हे tan x, तर याचा हे 2 येथे जातील स्क्वेअरला, बरोबर आहे. इक्वल टू, आता फॉर्म्युला कसा आहे आपल्याला, समजा a असेल आणि त्याचा लॉग पॉवर, जर लॉग हा बेस a आहे, लॉग आहे, बेस सेम आहे लॉगचा aच आहे, म्हणजे येथे a आणि येथे x असेल तर उत्तर काय येईल, फक्त x येईल. त्याप्रमाणे येथे 5 आहे, येथे 5 आहे, तर उत्तर काय यायला पाहिजे, फक्त x. म्हणजे येथे x म्हणजे काय, सेक x स्क्वेअर, म्हणजे याला आपण असे लिहू शकतो. ही टर्म सेम आहे, फक्त आन्सर काय येईल याचं, सेक x स्क्वेअर मायनस, त्याप्रमाणे हे आन्सर काय होईल, हे सेम आहे, कॅन्सल होईल, फक्त tan x आणि स्क्वेअर. यालाच आपण असं लिहू शकतो, सेक स्क्वेअर आहे पूर्ण याचा, म्हणजे आपण असं लिहू शकतो, सेक स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x, बरोबर आहे. तर आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे का, 1 प्लस tan स्क्वेअर x इक्वल टू काय असते, सेक स्क्वेअर x. म्हणजे सेक स्क्वेअर x ही व्हॅल्यू आपण पुट करू, 1 प्लस tan स्क्वेअर x. या सेक स्क्वेअर x ऐवजी आपण 1 प्लस tan स्क्वेअर x पुट करू आणि हे मायनस tan स्क्वेअर x. ही सर्व व्हॅल्यू आपली फक्त y ची येते, अजून डेरिव्हेटिव्ह घेतली नाही आपण. इक्वल टू काय होईल, हे प्लस tan स्क्वेअर x आहेत आणि हे मायनस tan स्क्वेअर x आहेत, कॅन्सल होतील, फक्त 1 होईल, बरोबर आहे, फक्त 1 राहील. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आलेली, y ची आली. y इक्वल टू 1 म्हणजे काय, कॉन्स्टंट आलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx होईल आणि कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0, कारण 1 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, शेवटचा प्रश्न आहे. y ची व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. इथे हा न्यूमरेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे. आपण रूल अप्लाय करणार आहे, ते क्वोशंट रूल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला u अपॉन v ची. या टाईपचा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर फॉर्म्युला कोणता अप्लाय करणार आपण, u अपॉन v चा, म्हणजे v इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला u ची मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला v ची आणि अपॉन करायचे v स्क्वेअर. हा फॉर्म्युला, याप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह घ्यायची, y ची डेरिव्हेटिव्ह dy बाय dx विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू v म्हणजे डिनॉमिनेटर, तो ॲज इट इज x स्क्वेअर मायनस 5. नंतर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची, कशाची डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटरची, तो आहे x स्क्वेअर प्लस 2 आणि पॉवर 4. याच्यात मायनस करायचं आपल्याला, मायनस u म्हणजे न्यूमरेटर आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला v ची, v म्हणजे डिनॉमिनेटर x स्क्वेअर मायनस 5 आणि पूर्ण याला आपल्याला डिवाइड करायचं v स्क्वेअरनं, म्हणजे याचा स्क्वेअर होईल, x स्क्वेअर मायनस 5 याचा स्क्वेअर होईल, बरोबर आहे. इक्वल टू येथे डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे ही टर्म अशीच राहील, x स्क्वेअर मायनस 5. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला याची, प्रथम पॉवरची घ्यावं लागेल. या टर्मला पॉवर आहे, या फंक्शनला पॉवर आहे, म्हणजे पॉवरची घेऊ आपण. तर काय होईल, पॉवर समोर येईल, बरोबर आहे. म्हणजे 4 मल्टिप्लिकेशन मध्ये येतील आणि पॉवर 1 ने कमी होईल. पॉवर 1 ने कमी होईल म्हणजे या ब्रॅकेटचा पॉवर 1 ने कमी होईल.
प्लस 2 4चा पॉवर 3 होईल. आता आपण पॉवरची घेतली. आता या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल आपल्याला. पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आता याची 0 होईल, परंतु एक्स स्क्वेअर याची डेरिव्हेटिव्ह 2x होईल. बरोबर आहे. आणि मायनस ही टर्म ॲज इट इज, कारण याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची नाही आपल्याला, याची घ्यायची आपल्याला. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे पॉवर 4. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची. स्क्वेअर रूटमध्ये आहे, स्क्वेअर रूटमध्ये आहे फंक्शन, म्हणजे 1/2 रूट एक्स. एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 5. परंतु या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची 2x होईल. -5ची डेरिव्हेटिव्ह 0 येईल, कारण कॉन्स्टंट आहे, लिहिण्याची गरज नाही. आता अपॉन काय, व्ही स्क्वेअर. अपॉन व्ही स्क्वेअर लिहिण्याचं विसरायचं नाही. येथे स्क्वेअर रूट आहे आणि ब्रॅकेटला पुन्हा काय, स्क्वेअर आहे. म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर निघून जातील, फक्त ही टर्म राहील एक्स स्क्वेअर मायनस 5 इक्वल टू येथे मल्टिप्लिकेशन आहे 4 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन, आणि हा एक्स म्हणजे 8x होतील. 8x येथे काय राहील, एक्स स्क्वेअर मायनस 5 स्क्वेअर रूटमध्ये, आणि हा ब्रॅकेट राहील एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब. 4 आणि 2x चा मल्टिप्लिकेशन केला आपण, येथे मायनस. आता हे 2 आहेत, येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे. तर येथे काय राहील, न्युमिरेटरमध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 याचा पॉवर 4 आहे, आणि येथे काय राहील, डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 5, आणि याचा डिनॉमिनेटर काय आहे, हा आहे एक्स स्क्वेअर मायनस 5, आणि हा एक्स पण राहील इंटू एक्स. आता आपण काय करू, एवढी टर्म आहे आणि याचा डिनॉमिनेटर आपण 1 गृहीत धरू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे या न्युमिरेटरमध्ये आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे या टर्मने मल्टिप्लाय करणार या टर्मला, आणि या टर्मने मल्टिप्लाय करणार या 1ला, आणि छेदाछेदांचा गुणाकार होईल. म्हणजे येथे एक्स स्क्वेअर मायनस 5 रूटमध्ये आहेत, येथे पण एक्स स्क्वेअर मायनस 5 रूटमध्ये आहेत. म्हणजे मल्टिप्लिकेशन केला तर हे रूट स्क्वेअर रूट निघून जाईल. बरोबर आहे. म्हणजे काय राहील, 8x राहतील, स्क्वेअर रूट निघून जाईल, कारण सेम टर्म आहे त्या, आणि स्क्वेअर रूट आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5, आणि येथे काय राहील एक्स स्क्वेअर प्लस 2 हा क्यूब राहील. आता मायनस ह्या टर्मने येथे 1ला मल्टिप्लाय केला आपण, तर काय राहील, एक्स स्क्वेअर प्लस 2 सेम टर्म तीच राहील. बरोबर आहे. आणि अपॉन, आता हा पण डिनॉमिनेटर आहे आणि हे पण डिनॉमिनेटरमध्ये आहेत, दोघांचा मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. म्हणजे इथे काय येईल, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट दोन्ही डिनॉमिनेटर आहेत, त्यांचा मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 इक्वल टू एवढ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये मायनस साइन आहे. तर ही टर्म पूर्ण आणि मायनस नंतरची ही टर्म, यामध्ये आपण कॉमन घेतलं तर काय कॉमन घेता येईल, येथे एक्स आहे, येथे पण एक्स आहे, म्हणजे एक्स कॉमन घेता येईल आपल्याला. एक्स कॉमन घेता येईल. येथे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे, येथे एक्स स्क्वेअर प्लस 2 आहे, परंतु येथे पॉवर 3 आहे, येथे पॉवर 4 आहे. ज्या ब्रॅकेटचा पॉवर कमी आहे तो ब्रॅकेट आपण कॉमन घेणार. म्हणजे कॉमन काय घेता येईल, एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि पॉवर 3 हा ब्रॅकेट कॉमन घेता येईल. हा ब्रॅकेट जर आपण कॉमन घेतला तर इथे काय राहील, एक्स कॉमन घेतलेला आहे, म्हणजे एक्स कॅन्सल होईल, आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. राहील काय, येथे 8 राहतील, आणि हा ब्रॅकेट राहील एक्स स्क्वेअर मायनस 5. बरोबर आहे. आणि कॉमन काय घेतलंय आपण, एक्स घेतलेला आहे, हा ब्रॅकेट पण घेतलेला आहे, परंतु क्यूब कॉमन घेतला आहे. येथे 4 पॉवर आहे, म्हणजे एक ब्रॅकेट कॉमन राहील. बरोबर आहे. हे मायनस एक ब्रॅकेट कॉमन राहील, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2, आणि अपॉन मध्ये आपण या दोन ब्रॅकेट ऐवजी एकच ब्रॅकेट लिहू शकतो, कारण टर्म सेम आहेत, एक्स स्क्वेअर मायनस 5, एक्स स्क्वेअर मायनस 5. आता येथे पॉवर किती आहे, ह्या ब्रॅकेटचा 1 आहे, आणि या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे पॉवर हाफ आहे. म्हणजे ह्या ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे, या ब्रॅकेटचा पॉवर हाफ आहे, आणि मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे पॉवरची काय होईल, ऍडिशन होईल. म्हणजे याचा पॉवर 1 आहे, याचा हाफ आहे, दोघांची ऍडिशन किती होईल, 3/2 होईल. 1 प्लस हाफ म्हणजे काय, दीड म्हणजे काय, 3चे अर्धे, म्हणजे 3/2. म्हणजे या एकच ब्रॅकेट लिहू शकतो आपण. ब्रॅकेट पॉवर किती येईल, 3/2.
एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याचा पॉवर येणार आहे 3/2. हा एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब आहे. आता आपण काय करू, 8 ने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट, म्हणजे 8x स्क्वेअर होतील. 8 × 5 मायनस 40 होतील आणि मायनस एक्स स्क्वेअर मायनसने मल्टिप्लाय केलं प्लस 2 ला, मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस 2 होतील आणि अपॉन हा ब्रॅकेट राहणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याचा पॉवर किती 3/2 आहे. पहा आता एक्स स्क्वेअर प्लस 2 पॉवर 3 आणि अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5 पॉवर किती आहे 3/2 आहे. 8x स्क्वेअर मधून एक एक्स स्क्वेअर गेला म्हणजे काय 7x स्क्वेअर, 7x स्क्वेअर राहतील. बरोबर आहे. या दोघांची सबट्रॅक्शन आणि ह्या दोघांची काय होईल ऍडिशन होईल. -40 -2 म्हणजे -42 होतील. बरोबर आहे. पहा हे येईल आपला आन्सर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.